चले चल चले. चल मल्हार साईडने चल. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आलो आहे टिळक नगरला अँड खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो, म्हणजे 1 वीक नंतर ब्लॉग बनवतो आहे. लास्ट संडे तुम्ही ब्लॉग बघितला असाल, तो पण दादर शिवाजी पार्कचा. जर तुम्ही बघितला नाही तर तुम्ही बघा ह्याच्या आधीचा प्रिव्हियस ब्लॉग. मस्त ब्लॉग आहे, ठीक आहे. त्यात मल्हारचा फ्रेंड आहे एक शिवा, बट ते दोघं जरा मेल आहेत ना, त्याच्यामुळे जरा ते डॉमिनेट करतात. तर ते काय होतं काय नाही होत, नंतर कसे भेटतात है ना. तो नंतर शिवा विदाऊट मजल असतो, ते कसे भेटतो काय काय नाही ते सगळं तुम्ही जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि आजचा पण व्हिडिओ बघा, कसा वाटतो काय वाटतो कमेंट करा, ठीक आहे. मी एवढे दिवस व्हिडिओ बनवत नव्हतो, त्याचं रिझन होतं की तो जो ब्लॉग होता त्या ब्लॉगमध्ये खूप सारे शॉर्ट्स होते, तर ते शॉर्ट्स मला टाकायचे होते. बट मी आज तो ब्लॉग डिलीट केला आणि ब्लॉग डिलीट करून आपला जे पण आताचा जो ब्लॉग आहे तो शूट करायला रेडी झालो, जेणेकरून स्टोरेज जी असते फोनमध्ये ती चांगली राहील है ना. स्टोरेजच्या इश्यूमुळे मी थोडा ब्लॉग वगैरे बनवत नव्हतो, आता बनवायला लागलो आहे आजपासनं. बघू, लेट्स सी, आज आणि उद्या बनवेन. बट मी विचार करतो की आता डेली ब्लॉग थोडं स्टॉप करेन. शॉर्ट्स येतील, डेली ॲक्टिव्ह राहीन यूट्यूबला. बट हां, इम्पॉर्टंट म्हणजे चांगले जे ब्लॉग्स आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत है ना, तर ते सगळे मी शूट करेन. आणि जे डेली ब्लॉग बनवत होतो, कारण की डेली ब्लॉगवर मला वाटत नाही की कोणाचा रिस्पॉन्स चांगला येत होता. आणि रिस्पॉन्सचा प्रश्न नाही, मेन म्हणजे कसं डेली ब्लॉगमुळे ना फोनची स्टोरेज पण भरत होती. ठीक आहे, मी डेली ब्लॉग पण डेली ब्लॉगच ट्राय करेन मोस्ट ऑफ. बघू, लेट्स सी, फोनच्या स्टोरेजने साथ दिला तर ठीक आहे. जेव्हा स्टोरेज फुल असेल तेव्हा ब्लॉग नाही येणार, एवढं समजून जा. ब्लॉग नाही आला त्याचा अर्थ स्टोरेज फुल आहे, बस. बाकी काय नाही. बाकी आता डॉग्स ह्याच्या आधी भेटले ते, आणि जे भेटले ते आता कसे जवळ आले परत पळून गेले, मग व्हिडिओ काढायला भेटला नाही, ठीक आहे. तर बघू कोणते डॉग भेटत आहेत. चलो, आहे करत आहे. आ जाओ शा, तो का. हॅलो. अरे रे रे रे, उडी नको मारू रे, उडी नको मारू. ये, तुला मारतीला इकडून. आता जा, इकडे जा तू जा. ते खा खा खा. ऐकतो तो मल्हार. चलो या, चलो गाईच, उधर. ये ये मस्त कलर है, ब्रिंडल कलर. ऐसे बहुत से डॉग्स में रहता है, बॉक्सर और अपना क्या हो गया, डच शेफर्ड, और बॉक्सर, डच शेफर्ड, और ऐसे बहुत से कलर है, मतलब ब्रीड है उसमें रहता है. मतलब प्रेसा कनेरियो है ना, ऐसे डॉग्स रहते हैं, उनमें रहता है. और भी रहेंगे, मेरे को पता नहीं है, मैंने देखा है उतना मैं बोल रहा हूँ.
बट रहते हैं मोस्ट ऑफ डॉग्स में, आपने देखा रहेगा। ये इनको अभी हमारा सेकेंड राउंड है गाइस, ये सेकेंड राउंड घूम रहे हैं क्योंकि हम लोग जल्दी एक कौन सा भी डॉग नहीं मिला, कुछ नहीं। ॲक्च्युली क्या है, आता आहे ना आम्ही तिकडे गेलो आहे ना, भेटून इकडे शाला भेटून आलो, तुम्ही बघितलं असेल। तर सीन काय होतं माहिती आहे का, कुठलाच डॉग नाही भेटला आणि मेन म्हणजे आम्ही लवकर आलो, 7:20 अशा टाईमला आम्ही आलो। तर आता परत एक राऊंड मारतोय, 10 मिनिट्स लागतात मॅक्स टू मॅक्स राऊंड मारायला, त्याच्यावरती लागले तरी काय प्रॉब्लेम नाही। आमचा टाईमच आहे 7:45ला निघायचं, आपल्या इकडून पण आणि ह्या इथून पण आहे ना। इथून तर ऑटोने जातो म्हणा, आपल्या इकडून तर वॉकिंग असते। 7:45पर्यंत आम्ही आमच्या एरियात येतो, असं आहे, बाकी काय नाही। आता बघा हा डॉग बघा, हा डॉग न्यू कालू, ठीक आहे। आता बघतो कोणते डॉग भेटतात, हे ते लोक सगळे ग्रुपने फिरवते। आता जे भेटलेले ना ते 7-8 डॉग होते, त्यातले अर्धे डॉग मल्हारला भेटायला आले, अर्धे डॉग लांब गेले है ना। आता इकडे तो एक डेंजर डॉग फिरतो, तो पण भेटून गेला है ना, त्याला पण खायला टाकलेलं, ते काळोनी खाल्लं। ॲक्च्युली इकडे फीडर आहेत ना, तर ते खायला देतात सकाळी, त्याच्यामुळे बाकी काय नाही। चलो, हा बघा गाईज तो डेंजर डॉग परत आला भेटायला। चले, डेंजर म्हणजे डेंजरच आहे, काय बोलणार बघा। मल्हारला येतो आणि लीक करतो आणि हे करतो, पळून जातो। मल्हारला येतो आणि लीक करून, ठीक आहे। चला गाईस, बघूया पुढे कोणते डॉग भेटतात अजून। हे मल्हार आहे ना, मल्हारला लांब घेऊन जातो। येणार ती येणार, कुठे आहे? आले आले आले, खाईल ती खाईल, काय माहिती। ह्याला तिने पिल्लं दिली आहेत, आता मला माहिती नाही कुठे आहेत काय आहेत, बट आहे ना पप्पान बोललो खायला द्या, ती कधी खायला वगैरे अशी येत नाही, आता भेटली तर बोललो खायला द्या है ना, बाकी काय नाही। समोर डॉग्स आहेत कुठले काय दाखवतो, थांबा थांबा थांबा। मल्हार बघा, मल्हार बघितलं का, हा बघा, हा एक आहे। अजून कुठे पळत आहेत, कुठे इकडून तिकडे, हे मल्हार त्यांना भेट, काकांना भेट। तर सगळ्यांना भेटतो, एवढा आहे ना चांगला, तेवढा हे पण असतात, वाईट वाईट पण असतात। तो अपोजिट आहे, तो ह्युमन सोबत चांगला आहे आणि जे पेट डॉग्स असतात ना ॲग्रेसिव्ह, त्यांच्यासोबत तसं आहे। तो त्यांच्यासोबत पण नीट असता, बट थोडं ट्रेनिंगमुळे हे झालं, भारी। कसे कसे भेटतात होईल का, हे सगळे एकाच ह्याच्यातले आहेत, एकाच पॅकमधले खायला देऊ त्यांना, ना, ते खाणार नाही। अरे क्या होतं आहे पता आहे गाईज, हे नाही ना जर खायला टाकलं तर आहे ना खात नाहीत, वेस्ट होतं ते। आता तिकडे बघा, त्या तिला टाकलं फिमेलला खायला, काय माहिती ती खाईल की नाही, कोणता दुसरा डॉग येऊन खाईल, नो प्रॉब्लेम, बट ते वेस्ट झालं नाही पाहिजे। नाहीतर ते कसं एवढं टाकलं आहे खायला आणि कोण नाही खात आहे तर वेस्ट होणार ना, असे, बाकी काय नाही। बाकी ते सगळं फूड जे आहे ते त्यांच्यासाठीच आहे, आपण काय कुठला ह्याला देत नाही, मल्हार ना खात ना काय, ते हे लोक खात, दुसरं सगळे स्ट्रीट डॉगसाठीच आहेत, ते त्यांच्यासाठी फूड स्पेशली आणलेलं आहे। आम्ही जातो जिथे पाहिजे तिथे देतो, जो खाणारा असेल त्याला देतो, जो खात नाही तर चेक करतो आधी कसं आहे काय आहे, थोडंसं टाकून, खात असेल तर देतात, नाहीतर नाही। आता इकडचे मोस्ट ऑफ डॉग खातात, बट आहे ना त्यांना जे फीडिंग केलेलं असतं ना आधी, तर त्याच्यामुळे त्यांचं स्टमक फुल असतं, चांगलं फीड करतात इकडे पण, असं नाही की कमी, काय ना काय फीड करतात। आणि असे नाही एक जण करत, मल्टिपल लोक करतात, जसं आम्ही करतो तसं खूप लोक आमच्यासारखे असणार ते करतात, बट ते दाखवत नाही। आता तिकडे मी टॉमीला बघितलं आहे,
काय भाई आहे खतरनाक. आणि तो टॉमी एवढा घाबरतोय ना, एवढा घाबरतोय, टेल टक करून जातोय. त्याला कोणी मारलंय काय केलंय मला आयडिया नाही, बट तो टॉमी भेटला भाई. किती 3-4 हप्त्यानंतर, म्हणजे ऑलमोस्ट 1 मंथ नंतर टॉमी भेटलाय. तुम्ही 1 मंथच्या आधीचा इकडचा ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल की टॉमी कसा होता, कशा हालातमध्ये होता घाबरून, है ना. टॉमी इकडे गेलाय. टॉमी, अरे बेकार झालंय हो. मारलंय त्याला, दिलं पाहिजे, दिलं पाहिजे त्याला डॉक्टरकडे दिलं पाहिजे तिकडे ठेवायला. त्याची ट्रीटमेंट करणार आणि हे करणार. आता आपण पण ट्रीटमेंट नाही करू शकत, ते ट्रीटमेंट केली पाहिजे. उसका नाक है ना गाइस, ये पूरा फोड़ दिए. कौन फोड़ा है क्या है मेरे को पता नहीं, बट ऐसा ही किया है. अगर कोई ह्यूमन किया रहेगा तो उसके साथ बराबर जो होना है होगा, है ना. बाकी कुछ नाही. अभी काय बोलणार सांगा मला. हे असं करून कोणाला काय भेटतं. हां, एवढं तर डॉग करू नाही शकत. इकडचा कुठला पण एक डॉग असं करू नाही शकत ना, पेट डॉग करू शकत. कारण की पेट डॉगसोबत पण तो चांगला आहे, त्याच्यामुळे तो घाबरतोय. त्याचं पूर्ण नाक सुजलंय. टॉमी, टॉमी, तो बघा, तो बघा, तो घाबरतोय बघितलं का. आणि तो दात वगैरे दाखवतोय. टॉमी, टॉमी ये, टॉमी हे बघा, झूम करून बघा. तो बघितलं का लागतोय माहिती आहे. कारण की त्याला मला असं वाटतं ना, कुठल्यातरी डॉगने हर्ट केलंय, प्लस त्याला कुठल्यातरी ह्युमननी हर्ट केलंय. लागलंय त्याला रक्त आत्तापासून नाही लागलंय, हे खूप टाइम झालाय लागलंय. सुजलंय. खाणार पण नाही तो, खायला देऊ. बघा खातोय का टॉमी. देखो गाईज, कोणाला काय भेटतं. एवढा चांगला डॉग आहे ना, त्याला मारून कोणाला काय भेटतं कळत नाही. म्हणजे डॉग्सला मुळात मारून काय भेटतं कळत नाही. खातोय त्याला आहे ना बघायला पाहिजे जरा, है ना. तिकडे ब्लॅक जर्मन शेफर्ड बघा गाईज. अरे यार, हा माणूस येतोय ना जवळ, बघा ब्लॅक जर्मन शेफर्ड दिसला जातोय बघा. बट गाईज, टॉमीला ह्या हालतमध्ये डेंजर बघितलं मी. बेकार लागलाय त्याला, नाकबीक फाटलं गेलंय. कोणतरी मी इकडच्यांना कोणाला तरी मेसेज करून सांगतो की त्याला हॉस्पिटलमध्ये कुठेतरी ठेवायला. इकडे जवळच आयडिया आहे, तो जिथे आधी होता, जिथे त्याची टेल कट केली, टेलचं ऑपरेशन केलं ना, तिकडेच तो ठीक होईल. का माहिती आहे, कारण की त्याला आहे ना खूप बेकार लागलं आहे. आणि तो इकडे ठीक नाही होणार, गाडी वगैरे गायब करणार. त्याला हौच कोणतरी इकडचा जो असेल ना, ज्याच्या जवळ येतो. आता जसं माझ्या जवळ येतो, तर त्याच्या जवळ येतो ना, त्याला त्यांनी हे केलं पाहिजे. आता आम्ही इकडे नाही राहत, नाही तर मी तुम्हाला सांगतो, मी त्याची ट्रीटमेंट थोडीफार केली असते, मला डॉक्टरला वगैरे विचारून, जर कोण घेऊन नाही जात असेल तर. बट काहीच प्रॉब्लेम नाही. आता आम्ही सॅटर्डे संडे येतो, ठीक आहे. मी आता मेसेज करेन, आज सॅटर्डे आहे तर आजच मेसेज करेन आणि सगळं त्याचं व्हिडिओ पण पाठवेन एक, है ना, त्या डॉगचा. आणि मग तेव्हा कळेल. आज तो भेटला पण नाही ना जर्मन शेफर्डवाला, तर त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. बाकी काय नाही. जो क्वीन जर्मन शेफर्ड आहे ती इकडची, तो ओनर भेटला नाही. तर ओनर भेटला असता जरा चांगलं वाटलं असतं. त्याला बोललो असतो ना, त्यांनी स्वतः बघितलं असतं. तो खातोय, हां खातोय. जरा पप्पा त्याला टाका थोडं, ठीक आहे, ठेवून द्या. खातोय. त्याला जेवढं दिलेलं ना, परत सेकंड टाईम तेवढं दिलं आहे. आणि पूर्ण त्याचं हे नाक असतं ना, नाक जसं मल्लरचं बाकीच्या डॉगचं आहे, तसं त्याचं नाक आहे ना असं बाहेरून फाटलेलं आहे. आणि ते फाटलेलं आहे तेच प्रॉपर दिसतंय. कळलं का. मी आता काय करू शकतो मला लक्षात नाही. इकडच्या लोकांना कोणाला तरी बोलावं लागेल. हां, काय रक्त पडलं. हां, कुठे. आणि खाल्लं. टॉमी, तिकडेच द्या ना. काय, अहो पप्पा, ते स्वतःच ते क्लीन करतात. ते त्याचंच आहे ना ब्लड, एवढं काय टेन्शन नाही, त्याचंच आहे. त्याला द्या. चला हे इकडे. टॉमी पप्पांकडे येतं का, द्या मला, द्या मी देतो.
इकडे 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 काय झालं? त्याला तिकडेच लागलंय आता. थांब 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 थांब. मला द्यायला भेटत नाही हो, तुम्हीच द्या. बस करा. ये क्या कर सकते हैं इसके साथ, मतलब ट्रीटमेंट वगैरह काय करू शकतो? चला बसा गाडीत. चले मल्हार इकडे बघ. कोण नाही बा. बस खाली डाउन मध्ये बस. देखा उसने. चलो मिलू क्या? ऐसा देख रहा था, आवाज कर रहे थे ना. मल्हार को दिखाया कि नहीं? अभी आऊंगा दिखाने के लिए, अभी नहीं, कल. हाँ कल दिखेंगे. चलो. चला त्याला दाखवा आपला आपला बोका दाखवा, खातोय तो. चले मल्हार. बोका बघा गाईस, डॉग फूड खातोय. रेग्युलरली खातो तो, रेग्युलरली डॉग फूड. त्याला तो कुठेही असेल ना, आम्हाला बघून लगेच येतो किंवा मल्हारला बघून लगेच येणार. मस्त खातोय. आणि मेन म्हणजे काय आहे ना त्याचं, तुम्हाला एक सांगतो, तो डॉग फूड खातो ती लय मोठी गोष्ट आहे. आणि ना असा आवाज करतो आम्हाला बघितलं की मोठमोठ्याने, आणि खायला येतो. म्हणजे त्याला खायला पाहिजे असतं एवढं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता तिकडे डॉगसाठी पण टाकलं आहे आपल्या. आणि मेन म्हणजे काय आहे की आजचा जो व्लॉग आहे तुम्ही बघितला, टॉमी भेटला आपल्याला ऑलमोस्ट 1 मंथ नंतर. आणि त्याचं मी ट्रीटमेंटचं सांगतो कोणाला तरी कुठे शेल्टरला पाठवायला नियर बाय, कारण की त्याला आहे ना खूप लागलं आहे डेंजरस. आणि त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे. त्याला परत इकडे काही म्हणजे काय बोलतात ते मॅगट्स पण पडू शकतात. हाय जसं ते डीप हाय पडलेले असतील किंवा नाही माहिती नाही मला, बट मॅगट्स पण पडू शकतात. ठीक आहे, तर मी देईन त्यांना आता कॉल करेन आणि बोलेन की असं असं आहे, त्याला जरा ॲम्ब्युलन्सने पाठवून द्या, है ना. कारण की कसं आहे, डॉगचं कसं नाकातून प्रॉब्लेम होतो आहे, तर आपण काय करू नाही शकत, है ना. बाकी काही जखम वगैरे असते ना, मी फटाकन ट्रीटमेंट लावली असती, खाता खाता ट्रीटमेंट केली असती. म्हणजे काय, क्रीम आहे चांगली, त्या क्रीमला फक्त आहे ना दिवसातून 2-3दा लावलं आणि मॅक्स टू मॅक्स 3-4 वेळा लावलं ना, जखम हील होते, किती डीप असू दे, काही असू दे, है ना. बाकी काय नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड येस, मी टॉमीला 100% कॉल करणार, तिकडे मेसेज करणार काही. आणि जर कोण तुम्ही टिळकनगरमधून बघत असाल तर मला मेसेज करा. मेसेज नाही केला तरी तुम्ही त्याचा ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला देऊन टाका. थोडं ठीक होऊन येईल तो. त्याचं पूर्ण हे स्वेल झालं आहे, नाकातून ब्लड आलं आहे, है ना. ओके, चलो बाय बाय, लव यू ऑल, बाय.